स्क्रीन शेअर करतोय. आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज पोचतोय? ओके. तर आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार हा घटक या घटकावरती चर्चा करणार आहोत. या विदेशी व्यापार जे इंटरेस्टिंग घटक आहे. अर्थशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर गणितासारखे मार्क्स मिळवून देणारा हा विषय आहे. गणितासारखे मार्क्स मी यासाठी म्हणतोय, जर विषय समजला, कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तर आपणाला हा विषय पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा विषय आहे, स्कोरिंगचा विषय आहे. आणि जर विषय समजला नाही, कन्सेप्ट समजल्या नाहीत, तर हा विषय गणितासारखेच म्हणजे मायनस मध्ये 0 असे मार्क्स देऊन जाणारा विषय आहे. त्यासाठी महत्वाची गोष्ट काय असेल, तर आपण या विषयाच्या संपूर्ण संकल्पना, सिद्धांत समजून घेणं, त्याचबरोबर आकडेवारी जी आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका असतात, सर अर्थशास्त्रामध्ये आकडेवारी खूप आहे आणि ती लक्षात कशी ठेवायची, आकडेवारी पाठ करत बसलं की विषय खूप जड वाटायला लागतो आणि कुठंतरी आपण या विषयाकडे दुर्लक्ष करून जातो. तर आकडेवारीचा विचार करत असताना एक मर्यादित आकडेवारी जर आपण फोकस केली आणि तीच चांगल्या पद्धतीनं केली, तर आपल्याला हा विषय चांगले मार्क्स मिळवून देतो. 1950 पासून आजपर्यंतची आकडेवारी लक्षात ठेवणं किंवा त्या पाठांतर करणं एवढं सहज सोपं नाहीये. आयोगालाही अपेक्षित नाहीये किंवा ज्या काही परीक्षा आपण देणार आहोत, त्या परीक्षांना पण अपेक्षित नसतं की 50 पासून आजपर्यंतची आकडेवारी आपल्याला विचारली जाणार आहे किंवा विचारली जाईल. कारण आपली निर्णय क्षमता कशी आहे हे तपासण्याचं काम या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्याचा विचार करून आपण गरजेची आकडेवारी, करंटची आकडेवारी इथपर जर फोकस केला, तर हा विषय आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देतो. कन्सेप्ट आपल्या इकॉनॉमीच्या क्लिअर पाहिजेत. जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, याच्यामध्ये असणारा गोंधळ, जीडीपी वाचतो, जीएनपी वाचतो आणि परत आपल्याला लक्षात येत नाही की नेमका दोन्हीमध्ये फरक काय आहे आणि तो फरक कसा लक्षात ठेवायचा किंवा दोन्हीमध्ये नेमका काय डिफरन्स आहे. आपण या सर्व संकल्पना आपल्या लेक्चर्स मध्ये क्लिअर करणार आहे. जीडीपी याचा अर्थ डोमेस्टिक, देशाच्या सीमेच्या आत जे काही उत्पादित होतं ते आपल्या देशाच्या सीमेच्या आत, भारताच्या सीमेच्या आत जे काय उत्पादित होतं तो भारताचा जीडीपी असतो. त्यामध्ये भारतीय असतात, परकीय असतात, त्या उत्पादकांनी घेतलेलं उत्पादन असतं. आणि जीएनपी याचा अर्थ भारतीयांचं उत्पादन ते भारतातील असतं, दुसऱ्या देशातील असतं. परकीयांचं उत्पादन आपल्याला विचार घेता येत नाही जीएनपी मध्ये, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेता येत नाही. साध्या साध्या उदाहरणांच्या माध्यमातून, चार्टच्या माध्यमातून या सगळ्या संकल्पना ज्या पद्धतीने आता एका वाक्यामध्ये यातला डिफरन्स आपण बघितला, त्याच पद्धतीने या संकल्पना आपल्याला पुढं या संकल्पनांची चर्चा करायची आहे. तर सुरुवातीला आपण आज विदेशी व्यापारामध्ये विदेशी व्यापाराची रचना, दिशा, आकारमान, तुमचा राज्यसेवा पूर्व असेल, पीएसआय एसटीआय असिस्टंट कंबाईन पूर्व ब ची पूर्व असेल किंवा कंबाईन क ची पूर्व असेल, त्याच्यामध्ये पूर्व मुख्यच्या टप्प्यात एखादा दुसरा प्रश्न या घटकावरती नक्की विचारला जातो आणि खूप इंटरेस्टिंग घटक विषय आहे. इंटरेस्टिंग म्हणजे करंटशी याची सांगड जर घातली तर हा घटक आपणास पैकीच्या पैकी चांगले मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. तर आपण या घटकाची सुरुवात करत असताना स्क्रीन दिसते सर्वांना?
फुल स्क्रीन दिसते? ओके. विदेशी व्यापारामध्ये आपण पहिल्यांदा विदेशी व्यापार म्हणजे काय ते स्टार्ट करूयात. विदेशी व्यापार आणि विदेशी व्यापाराच्या पुढे जाऊन विदेशी व्यापारामध्ये भारताच्या विदेशी व्यापाराची रचना, भारताच्या विदेशी व्यापाराचं आकारमान आणि भारताच्या विदेशी व्यापाराची दिशा हे घटक याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवातीला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, व्यापाराची व्याख्या आणि व्यापाराची व्याख्या पाहिल्यानंतर व्यापाराचे प्रकार कोणते आहेत हे सुरुवातीला समजावून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात या रचना, दिशा आणि आकारमान या घटकाची चर्चा करणार आहोत. व्यापाराची साधी व्याख्या केली. आता व्यापाराची व्याख्या विचारल्यानंतर बऱ्याच लोकांना व्याख्या विचारल्यानंतर विद्यार्थी सांगतात की व्यापार म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण, एवढं छोटस उत्तर विद्यार्थी देतात आणि आपले मार्क्स मग इंटरव्ह्यूला जर समजा असा प्रश्न विचारला असेल की विदेशी व्यापार म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मध्ये काय फरक आहे, तर वस्तू व सेवांची देवाणघेवाण एवढी छोटी व्याख्या दिल्यानंतर आपला व्यापाराची पूर्ण संकल्पना क्लिअर होते का? तर त्यासाठी आपण व्यापाराची व्याख्या करत असताना व्यापार कोण करतं, कशासाठी करतं, जो उद्देश काय आणि कशाचा व्यापार होतो. आता पहिल्यांदा व्यक्ती आणि संस्था व्यापार करतात. दुसरा वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण व्यापारामध्ये होत असते. आणि तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे नफा प्राप्ती किंवा गरजांची पूर्तता. व्यापाराचा महत्वाचा उद्देश काय असतो, एक तर नफा प्राप्ती. व्यापारी जो व्यापार करत असतात, आपण निर्यात जी करतो त्याचा उद्देश नफा प्राप्ती असते. आयात जी करतो त्या आयातीचा उद्देश गरजांची पूर्तता असते. म्हणजे आयात करायची, कोणत्या वस्तूंची आपण आयात करतो, देशामध्ये अतिरिक्त शिल्लक आहेत अशा वस्तूंची आयात आपण देशामध्ये करत नाही. तर ज्या वस्तू आपणाला, ज्या वस्तूंची कमतरता आहे, त्याचबरोबर ज्या वस्तूंची आयात करणं गरजेचं आहे अशा वस्तू दुसऱ्या देशाकडून आपण खरेदी करतो आणि त्या खरेदीचा उद्देश नफा प्राप्ती नसून गरजांची पूर्तता करणं हा असतो. म्हणजे विशिष्ट कालखंडात देशातील व्यक्ती आणि संस्थांनी किंवा व्यक्ती आणि संस्थांनी नफा प्राप्ती किंवा गरजांची पूर्तता या उद्देशानं केलेली वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यापार. साधी व्याख्या आहे. व्यापाराचे परत दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अंतर्गत व्यापार आणि दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत याचा अर्थ किंवा व्याख्या पाहायची झाली तर जेव्हा देशातील व्यक्ती आणि संस्था देशाच्या सीमेच्या आत वस्तू व सेवांची देवाणघेवाण, नफा प्राप्ती किंवा गरजांची पूर्तता या उद्देशानं करतात तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. तर आंतरराष्ट्रीय व्यापार याचा अर्थ एका देशातील व्यक्ती आणि संस्था दुसऱ्या देशातील व्यक्ती आणि संस्थांच्या बरोबर वस्तू व सेवांची देवाणघेवाण, खरेदी विक्री, नफा प्राप्ती किंवा गरजांच्या पूर्ततेच्या उद्देशाने करतात तेव्हा त्यास आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. जेव्हा व्यापार हा देशाच्या सीमेच्या आत होत असतो तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं आणि जेव्हा हाच व्यापार एका देशाच्या पलीकडं दुसऱ्या देशांबरोबर, दुसऱ्या देशातील व्यक्ती आणि संस्थांच्या बरोबर होत असतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणून ओळखला जातो. त्यालाच विदेशी व्यापार, परकीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड यासारखी नावं दिली गेलेली आहेत किंवा यासारख्या नावाने तो ओळखला जातो. त्याचे परत 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आयात व्यापार, इम्पोर्ट ट्रेड. हा व्यापार शक्यतो गरजांची पूर्तता या उद्देशानं केला जातो. म्हणजे आयोगाने जर आपण आयात म्हणजे काय व्याख्या विचारली तर सांगतो की वस्तू आणि सेवा आयात करणं म्हणजे आयात. आता आयात व्यापाराची व्याख्या एवढी छोटीशी केली तर परत आपले मार्क्स त्याचा प्रश्न निर्माण होतो. आयात याचा अर्थ आपण व्यापाराची व्याख्या आयातीशी जोडायची.
विशिष्ट कालखंड असेल, व्यक्ती आणि संस्था असतील, आणि त्या व्यक्ती आणि संस्थांचा विचार करत असताना एका देशातील व्यक्ती आणि संस्था, एका देशातील व्यक्ती आणि संस्था दुसऱ्या देशातील व्यक्ती आणि संस्थांच्याकडून वस्तू व सेवांची जेव्हा खरेदी करतात, तेव्हा तो आयात व्यापार असतो. एका देशातील व्यक्ती आणि संस्था दुसऱ्या देशातील व्यक्ती आणि संस्थांच्याकडून नफा प्राप्ती नसेल, गरजांची पूर्तता उद्देश असेल, आणि आयातीचा उद्देश शक्यतो गरजांची प्राप्ती हा असतो, गरजांची पूर्तता हा असतो, त्याच्यासाठी वस्तू खरेदी करणं म्हणजे त्याला आयात व्यापार म्हटलं जातं. त्याच्या उलट आपल्या देशातील व्यक्ती आणि संस्था दुसऱ्या देशातील व्यक्ती आणि संस्थांच्याकडून व्यक्ती आणि संस्थांना वस्तू व सेवांची नफा प्राप्तीच्या उद्देशानं विक्री करणं म्हणजे निर्यात व्यापार होय. आता निर्यात करत असताना आपल्या देशातील गरजा पूर्ण झाल्यानंतर त्या अतिरिक्त जे उत्पादन शिल्लक असतं, त्या अतिरिक्त उत्पादनाची निर्यात केली जाते, विक्री दुसऱ्या देशाला केली जाते, आणि तो निर्यात व्यापार मानला जातो. त्याच्या पुढे जाऊन पुनर्निर्यात व्यापार, री एक्सपोर्ट ट्रेड, याचा अर्थ आता असाही प्रश्न विचारला जाईल की री एक्सपोर्ट ट्रेडचा उद्देश काय असतो. तर व्यापाराचे प्रमुख दोन उद्देश तर आपण विचारात घेतले, नफा प्राप्ती आणि गरजांची पूर्तता. काय उद्देश असेल री एक्सपोर्ट ट्रेड? री एक्सपोर्ट ट्रेड आपण कन्सेप्ट समजून घेऊयात. पहिला, एखादा देश जेव्हा दुसऱ्या देशातून वस्तू आयात करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करतो, आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या वस्तू परत दुसऱ्या देशाला विक्री करतो, तेव्हा त्या व्यापारास री एक्सपोर्ट ट्रेड असं म्हटलं जातं. री एक्सपोर्ट ट्रेड किंवा त्यालाच पुनर्निर्यात व्यापार असंही म्हणतात. पुनर्निर्यात व्यापार, री एक्सपोर्ट ट्रेड किंवा पुनर्निर्यात व्यापार या पद्धतीनं हा व्यापार ओळखला जातो. त्याच्या पुढे जाऊन आपण व्यापाराचे अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार हे दोन प्रकार बघितले, आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे परत आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार हे प्रकार बघितलेले आहेत. तर हे व्यापाराचे प्रकार पाहिल्यानंतर आपण व्यापाराच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना, दिशा आणि आकारमान हा जो घटक आहे तो पाहणार आहोत. विदेशी व्यापार, विदेशी व्यापार म्हणजे एका देशातील व्यक्ती आणि संस्थांनी दुसऱ्या देशातील व्यक्ती आणि संस्थांच्या बरोबर केलेला व्यापार होय. त्याचा उद्देश नफा प्राप्ती किंवा गरजांची पूर्तता असतो, आणि व्यापार हा वस्तू आणि सेवांच्या संदर्भात होत असतो. असा हा व्यापार, या व्यापाराची दिशा म्हणजे काय, आकारमान म्हणजे काय, आणि रचना म्हणजे काय, जोपर्यंत आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण या वरती विचारले जाणारे प्रश्न सहज सोडवू शकत नाही. कारण कन्सेप्ट काय आहे, आता प्रश्न विचारला जातो विदेशी व्यापाराच्या दिशेमध्ये कोणता घटक महत्वाचा आहे. विदेशी व्यापाराच्या दिशेमध्ये कोणता घटक महत्वाचा आहे? एखादा देश असतो, एखादी वस्तू असते, किंवा एखादा आकडा मूल्य दिलेलं असतं. आता याचा विचार करत असताना आपणाला दिशा म्हटलं की देश, व्याख्या बघा, परकीय व्यापाराच्या दिशेची साधी व्याख्या आपण केलेली आहे. एखादा देश विशिष्ट कालखंडामध्ये, एखादा देश विशिष्ट कालखंडामध्ये दुसऱ्या जगातील कोणकोणत्या देशांच्या बरोबर, जगातील कोणकोणत्या देशांच्या बरोबर व्यापार करतो, त्यास त्या देशाच्या व्यापाराची दिशा असं म्हटलं जातं. एखाद्या देशाच्या व्यापाराची दिशा काय असते, तर एखादा देश जेव्हा विशिष्ट कालखंडामध्ये जगातील कोणकोणत्या देशांच्या बरोबर व्यापार करतो, त्यास त्या देशाच्या व्यापाराची दिशा असं म्हटलं जातं. दिशेमध्ये काय कशाचा विचार करायचा आहे, कोणकोणते देश, जे भारताच्या व्यापाराची दिशा काय असेल,
तर भारत जगातील कोणकोणत्या देशांच्या बरोबर व्यापार करतोय हे भारताच्या व्यापाराची दिशा असते. आता दिशा देश हे सूत्र लक्षात ठेवा. याच्यावरती कसे प्रश्न विचारले तर आपल्याला ते सोडवता येतील. त्याच्यामध्ये आयात व्यापाराची दिशा दोन प्रकार पडतात व्यापाराच्या दिशेमध्ये. आयात व्यापाराची दिशा. आयात व्यापाराची दिशा काय? जगातील कोणकोणत्या देशांकडून वस्तू व सेवांची आयात करतो व एकूण आयातीमध्ये प्रत्येक देशाच्या आयातीचे प्रमाण किती आहे. जगातील कोणकोणत्या देशांकडून वस्तू व सेवांची आयात करतोय आणि एकूण आयातीमध्ये प्रत्येक देशाच्या आयातीचे प्रमाण किती आहे, त्यास त्या देशाच्या विदेशी व्यापाराची आयात व्यापाराची दिशा असं म्हटलं जातं. कन्सेप्ट क्लिअर झाली तर आपल्याला हा घटक चांगले मार्क्स देणार आहे. व्यापाराची दिशा. दिशामध्ये देश कोणत्या देशांच्या बरोबर व्यापार दिशेमध्ये समाविष्ट होतो. आयात कोणत्या देशाकडून करतोय. आता प्रश्न विचारला की भारताच्या आयात व्यापाराच्या दिशेमध्ये कोणता घटक महत्वाचा आहे. तिथं चीन असेल, एखादी वस्तू असेल, POL असेल, पेट्रोल ऑइल लुब्रिकंट्स असेल आणि अन्य घटक असतील किंवा वरील दोन्ही अ ब दोन्ही किंवा अ आणि ब दोन्ही नाही असे पर्याय विचारले जातात. आम्हाला दिशा म्हणजे काय हेच माहित नसेल तर आपणाला हा प्रश्न सोडवता येत नाही. तर दिशेमध्ये देश महत्वाचा आहे. आता आयातीमध्ये दोन्ही घटक महत्वाचे आहेत. याचा अर्थ POL पण आपल्या आयातीमध्ये टॉपचा घटक आहे, पण तो दिशेमध्ये येत नाही. दिशेमध्ये देश येतात आणि देशांमध्ये चीन हा टॉपला असणारा देश आहे. सर्वात जास्त आयात आपण चीन कडून करतोय. जे भारताच्या आयात व्यापाराच्या दिशेमध्ये चीन हा देश महत्वाचा आहे. रिजनचा जर विचार केला तर आशिया व आशियान हा विभाग जो आहे जागतिक स्तरावरचा विभाग, या विभागाचं महत्व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जास्त राहत असल्याचं दिसून येतं. हेच आपण चार्टच्या साहाय्यानं पाहणार आहे. आकडेवारी आहे किती करायची ही मी आता चर्चा केली की गरजेच इतपत करा. जी करंटच्या आहे, करंटच्या अनुषंगाने जो आत्ताचा नवीन इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, आता जो इकॉनॉमिक सर्वे 2021चा आला, 2021चा आलेला आहे, त्या 2021 मधील आकडेवारीनुसार आपण ही टक्केवारी दिलेली आहे की एकूण व्यापाराच्या दिशेमध्ये आपल्या एकूण टॉपची 4 विभाग कोणते आहेत. तर त्याचा जर विचार केला तर टॉपचा विभाग आशिया व आशियान हा आहे. 61.6% व्यापार आयात हे आपण आशिया व आशियानकडून करत होतो 19-20 मध्ये. आज 20-21चा जर विचार केला तर हेच प्रमाण 63.2% आहे. 63.2% व्यापार आपण आता या विभागाकडून करतोय. उपलब्ध करंट आताची आकडेवारी, या आकडेवारीनुसारचा हा व्यापार आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो युरोपचा. 15% आयात आपण युरोप कडून करतोय. ती आज 14.9 पर्यंत, म्हणजे जवळपास 15% आयात आपली युरोप कडून आयात होते. उत्तर लॅटिन अमेरिका 12.9 होती, 12.5 पर्यंत आली. जे 12.5 सगळ्यात जास्त महत्व कोणत्या विभागाचं आहे असं विचारलं तर आशिया व आशियान जवळपास 63%. याचा अर्थ 2/3 पार्ट जो आहे तो आपण या विभागातून आयात करतोय आणि बाकीच्या उर्वरित आयात अन्य विभागातून करतोय. आणि आफ्रिका, या आफ्रिका विभागातून जर आपण विचार केला तर 7.9 6.9 एवढी आयात आपण या विभागातून करतोय. म्हणजेच सर्वात महत्वाचा, काही परीक्षांमध्ये रँक विचारलेल्या आहेत देशांच्या, टॉपचा पहिला देश कोणता, दुसरा, तिसरा, चौथा कोणता हे विचारलेलं आहे. रिजन विचारल्या, विभाग विचारले तर आपल्याला आशिया टॉपला आहे, युरोप, उत्तर लॅटिन अमेरिका, आफ्रिका. एक कालखंड असा होता की आपण कच्चा माल निर्यात करणारा देश आणि पक्का माल आयात करणारा देश, म्हणजे आयातीमध्ये आपला पक्का माल, भारत हा कच्च्या मालाची निर्यात, ब्रिटिशांनी आपली ओळख काय निर्माण केली तर भारत हा कच्च्या मालाची निर्यात करणारा आणि पक्क्या मालाची आयात करणारा देश आहे. ब्रिटिशांनी भारताच्या शेतीचं व्यापारीकरण केलं. याचा अर्थ काय केलं तर शेतीमध्ये जी भारतीय शेतकरी व वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अन्नधान्याचं उत्पादन घेत होते, त्याच्या ऐवजी
व्यापारी पिकं की ज्याला नगदी पिकं म्हटलं जातं, त्या नगदी पिकांचं उत्पादन कसं घेतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. जो काही कर भरायचा होता, पूर्वी शेतकरी अन्नधान्याच्या स्वरूपात भरत होते, पण ब्रिटिशांनी सक्ती केली की तुम्ही हा कर पैशाच्या स्वरूपात भरला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पैसा मिळवून देणारी पिकं घेणं गरजेचं आहे. म्हणूनच भारतीय शेतीचं व्यापारीकरण घडवून आणण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. भारतामध्ये पूर्वी अन्नधान्याची पिकं घेणारा भारत आज ऊस असेल, कापूस असेल किंवा तंबाखू असेल यासारखी नगदी पिकं याचा अर्थ पैसा मिळवून देणारी पिकं घेऊ लागला आणि त्याची निर्यात ब्रिटनला किंवा इंग्लंडला करायची आणि त्याच्या मोबदल्यात पक्क्या मालाची आयात करायची. अशा प्रकारचं स्वरूप आपल्या अर्थव्यवस्थेचं होतं. पण हा जो बदल आहे, की आज आपण युरोप बरोबर व्यापार पूर्वी जास्त करत होतो. आयात असेल किंवा निर्यात असेल, ते स्वरूप बदलून आज आशिया खंडाबरोबर, आशियन राष्ट्रांबरोबर आपला व्यापार आयातीचा व्यापार असेल किंवा निर्यातीचा व्यापार असेल, हा बदललेला आहे. जे ब्रिटिश कालखंड असेल, ब्रिटिश पूर्व कालखंड जर आपण विचारात घेतला, तर भारतीय अर्थव्यवस्था ही एक सोने की चिडिया किंवा ज्याला आपण गोल्डन स्पॅरो म्हटलं जात होतं, एवढी समृद्ध अर्थव्यवस्था होती. पण ब्रिटिशांचं धोरण असेल, आर्थिक शोषण असेल, की ज्याविषयी आर्थिक शोषणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. त्यांनी सांगितलं की कोणकोणत्या मार्गाने त्यांनी शोषण केलेलं आहे. तर यामधून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था जास्तीत जास्त आर्थिक शोषण करण्यासाठी त्यांनी वापरली. हा एक सिद्धांत त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे. पण युरोपियन राष्ट्रांवरती अवलंबून असणारी अर्थव्यवस्था आज युरोपशी व्यापार कमी होतोय आणि आशियान राष्ट्र असतील, अमेरिका असेल, या राष्ट्रांबरोबरचा व्यापार वाढत जातोय. हे भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. कारण आपण आज युरोपवरती अवलंबून आयातीच्या बाबतीत पण नाहीये आणि निर्यातीच्या बाबतीत सुद्धा फारसं अवलंबून असल्याचं दिसून येत नाही. आता देशांचा विभागाचा विचार केल्यानंतर पुढे आपण देशांचा विचार करतोय की 1920 आणि 2021 इकॉनॉमिक सर्व्हे जो 2021चा आहे त्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार टॉपची आयात सगळ्यात जास्त आयात आपण भारत कोणत्या राष्ट्राकडून करतोय तर चीनकडून सर्वात जास्त आयात भारत करताना दिसून येतोय. सर्वात जास्त आयात भारताची चीनची आहे. 13.7% होती 17.7% झाल्याचं दिसून येतं. एवढी मोठी आयात म्हणजे एकूण 100 रुपये आयातीपैकी 100 रुपयाची जर आपण आयात करत असू तर त्या 100 रुपयेपैकी 17.7 म्हणजे जवळपास 18 रुपयाची आयात आणि आजही आपण चीनकडून करतोय. त्याचे कारण अनेक आहेत. चीन भारतामध्ये डम्पिंग करतं का? डम्पिंग का आहे? या सुद्धा संकल्पना आपण पुढे पाहणार आहेत. त्या वस्तू आपल्या देशामध्ये त्याला पर्याय उपलब्ध आहे का? उपलब्ध असेल तर त्याची प्राइस किती आहे? मग त्यांच्या प्राइसला आपण देऊ शकतो का? या सर्व बाबी त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्या वस्तूंचा दर्जा, त्यामध्ये असणाऱ्या फॅसिलिटी आणि त्याची आपल्या भारतीय उत्पादकांची किंमत याचा विचार केल्यानंतर त्याची किंमत कमी राहते, फॅसिलिटी जास्त राहतात आणि त्याचा परिणाम त्याची आयात आजही आपण जास्त करताना दिसून येतोय. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो USA 7.5 7.4 जे जवळपास चीनच्या निम्मी आयात आपण USA कडून करतोय. आता पुढे आपण चर्चा करणार आहे की आपला व्यापार चीन बरोबरचा फायद्याचा का USA बरोबरचा फायद्याचा आणि कोणत्या देशाबरोबर भारताचा व्यापार वाढणं गरजेचं आहे याच्यावरती चर्चा आपण पुढे करणार आहे. त्याच्यानंतर क्रमांक लागतो UAE 6.46% 100 रुपयेपैकी 6 रुपयाची आयात आपण UAE कडून करतोय. सौदी अरेबिया 4.2% आणि इराक कडून 3.5 की ज्याच्यामध्ये आपण POL जे म्हणतोय पेट्रोल ऑइल लुब्रिकंट याची आयात आपण जास्त प्रमाणात करताना दिसून येतोय. पण दिशेमध्ये फक्त देश विचारात घ्यायचे, रिजन विचारात घेतला तर आशिया व आशियान पहिला क्रमांक आणि देश जर विचारात घेतले चीन, USA, UAE, सौदी अरेबिया आणि त्याच्यानंतर पुढे इराक या देशांचा क्रमांक लागल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये निर्यात व्यापाराची दिशा ही एक संकल्पना पाहतोय. निर्यात व्यापाराची दिशा, आयात व्यापाराची दिशा म्हणजे आपण कोणकोणत्या देशाकडून आयात करतोय त्याच पद्धतीनं निर्यात व्यापाराची दिशा याचा अर्थ आपण एखादा देश
कोणकोणत्या देशांना वस्तू व सेवांची निर्यात करतोय. जे इथं देश महत्वाचे आहेत, वस्तू व सेवा महत्वाच्या नसून कोणत्या देशांना आपण वस्तू व सेवांची निर्यात करतोय आणि एकूण निर्यातीमध्ये आपल्या त्या देशातील त्या देशाबरोबर होणाऱ्या निर्यातीचं प्रमाण काय आहे, त्यास आपण भारताच्या विदेशी व्यापाराची किंवा भारताच्या निर्यात व्यापाराची दिशा असं म्हणतोय. आयात व्यापाराची दिशा बघितली, आता निर्यात व्यापाराची दिशा. या ठिकाणी सुद्धा आपल्या लक्षात येईल ज्या पद्धतीने आयात व्यापाराच्या दिशेमध्ये आशिया व आशियान हा घटक महत्वाचा आहे, त्याच पद्धतीनं आपल्या निर्यात व्यापाराच्या दिशेमध्ये सुद्धा आशिया व आशियान हा घटक महत्वाचा आहे. फक्त प्रमाण मात्र इथं आयात व्यापाराच्या तुलनेत कमी आहे. कारण आयात व्यापाराचा विचार करताना आपण जवळपास 63% आयात या आशिया व आशियान राष्ट्रांकडून करत होतो. या ठिकाणी मात्र या राष्ट्रांकडून होणारी या विभागाला होणारी निर्यात ही 48 ते 46% आहे. याचा अर्थ आयातीची तुलना करता निर्यात व्यापार या राष्ट्रांच्या बरोबर कमी आहे. तरी सुद्धा हा विभाग पहिल्या क्रमांकाला असणारा विभाग आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो युरोपियन राष्ट्र जे आहे त्या राष्ट्रांबरोबर 23% इतकी निर्यात आपण त्या राष्ट्रांना करतोय. त्याचबरोबर उत्तर लॅटिन अमेरिका 18.4%, आफ्रिका 9.5%, सॉरी उत्तर लॅटिन आणि सीआयएस बाल्टिक राष्ट्र जे कुठल्याही पुस्तकामध्ये न मिळणारी आकडेवारी आपण या ठिकाणी घेतलेली आहे, कारण आपल्याला अपडेट राहायचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये 50ला कोणत्या वस्तूंची आयात निर्यात आपण जास्त करत होतो याच्यावरती जास्त प्रश्न असणार आहेत. आजची परिस्थिती काय याच्यावरती आयोग फोकस करत असताना त्या दृष्टिकोनातून याची तयारी अपडेट असणं आपल्याला आवश्यक आहे. आज कुठल्याही पुस्तकामध्ये हा आकडेवारी 19-20च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार असेल, पण 20-21च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार आर्थिक पाहणी अहवालानुसार ही आपण आकडेवारी पाहतोय. त्याच्यानंतर देशाचा जर विचार केला तर टॉपचा देश USA आहे, अमेरिका आहे, की या देशाला आपण सर्वात जास्त निर्यात करतोय. जास्त निर्यात याचा अर्थ काय, तर जवळपास आपण 18% निर्यात, 100 रुपयापैकी 18 रुपयाची निर्यात आपण फक्त अमेरिकेला करतोय. त्याच्यानंतर UAE 5.6, हाँगकाँग 3.7, चीन 7.8, त्याचबरोबर सिंगापूर 3.2 या पद्धतीने आपली निर्यात राहिलेली आहे. टॉपचा देश जर विचारात घेतला तर आपल्या निर्यातीमध्ये टॉपचा देश USA आहे, UAE, चीन, हाँगकाँग या पद्धतीने या देशांची आणि त्याच्यानंतर सिंगापूर या देशांची क्रमवारी लागताना दिसून येते. याचा अर्थ आपण आयात जास्त चीनकडून करतोय. जवळपास ती आयात आपण बघितली 17 ते 18% दरम्यान आहे आणि त्याच चीनला आपण फक्त 7 ते 7.8 म्हणजे 8% एवढीच निर्यात करतोय. म्हणजे 10%नी आपली आयात चीनकडून जास्त आहे, निर्यात 10%नी कमी आहे. आणि अमेरिकेच्या बाबतीत मात्र जवळपास 18% निर्यात अमेरिकेला करतोय. सर्वात जास्त फायदेशीर व्यापार हा भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार आहे. 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या का बघा. आपण पहिली कन्सेप्ट व्यापाराचे प्रकार त्याच्या व्याख्या बघितल्याच, पण आयात व्यापाराची दिशा आणि निर्यात व्यापाराची दिशा या 2 संकल्पना बघितल्या आणि त्याच्या अनुषंगानं रिजन कोणते महत्वाचे आहेत आणि देश कोणते महत्वाचे आहेत चर्चा केली. क्लिअर झालं का सांगा. का फास्ट होतंय, स्पीड आपल्या गती योग्य आहे, समजतंय, समजलेलं आहे, जस्ट मेसेज टाका समजला. ओके ओके. आपण 2 कन्सेप्ट बघितल्या, विदेशी व्यापाराची दिशा, विदेशी व्यापाराच्या दिशेमध्ये परकीय व्यापाराच्या निर्यात व्यापाराची दिशा आणि आयात व्यापाराची दिशा. आपण आयात कोणत्या देशांकडून करतोय ती आपल्या आयात व्यापाराची दिशा असते आणि आपण निर्यात कोणत्या देशाला करतोय ती आपल्या निर्यात व्यापाराची दिशा असते.
आयात व्यापाराच्या बाबतीत आपण सर्वात जास्त आयात आशियान राष्ट्रांकडून करतोय आणि देशाचा विचार केला तर चीन कडून करतोय. आता चीन कडून जास्त आयात करतोय आणि निर्यातीचा जर विचार केला तर आपण कोणकोणत्या देशाला निर्यात करतोय. आता कोणतरी मेसेज टाकला की निर्यात व्यापाराची दिशा क्लिअर करतात. एखादा देश कोणकोणत्या देशांबरोबर व्यापार करतोय त्यामध्ये मग एखादा देश निर्यात कोणकोणत्या देशांना निर्यात करतोय म्हणजे भारताच्या निर्यात व्यापाराची दिशा काय असेल. भारत कोणकोणत्या देशांना निर्यात करतोय, जास्त महत्वाचा देश कोणता, त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा, त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा देश कोणता, या पद्धतीने जर आपण रँक लावली तर महत्वाचे देश कोणते आहेत हे या निर्यात व्यापाराच्या दिशेमध्ये महत्वाचे ठरतात. आणि त्यामध्ये सर्वात जास्त निर्यात आपण युएसए ला करतोय. विभागाचा जर विचार केला, विभाग आणि देश याच्यामधला तर फरक क्लिअर झाला. एखादा जे सर्व देश विशिष्ट विभागामध्ये विभागलेले आहेत आणि त्याचा जर विचार केला, आशिया व आशियान हा टॉपचा रँक आहे, टॉपचा विभाग आहे, सर्वात जास्त निर्यात आपण त्याला करतोय. त्याच्यानंतर युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि बाल्टिक राष्ट्र हा रँक राहिला. आणि त्याच्यानंतर देशाचा ज्यावेळेस आपण विचार करतो की भारत सर्वात अधिक निर्यात कोणत्या देशाला करतो तर तो युएसए आहे, अमेरिका आहे. 18 रुपये, 18% याचा अर्थ 100 रुपयातील 18 रुपये आपली निर्यात ही अमेरिकेला होणारी निर्यात असते. युएई दुसरा क्रमांक आहे 5.6, चीन 7.8 तिसरा क्रमांक आहे, हाँगकाँग 3.8 तिसरा क्रमांक आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सौदी अरेबिया या ठिकाणी 3.2% पाचव्या क्रमांकावर, सॉरी सिंगापूर 3.2 सह पाचव्या क्रमांकावरती आहे. त्याच्या पूर्वी सौदी अरेबिया 5व्या क्रमांकावरती होता. आता हाच फक्त रँक बदललेला आहे, बाकी सर्व देशांचा रँक आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. 15 मध्ये मात्र हा सौदी अरेबिया 5व्या क्रमांकावर होतो तो खाली सरकला आणि सिंगापूर त्या ठिकाणी आलेला आहे. सिंगापूर बरोबर होणारी आपली निर्यात वाढलेली आहे, त्याचा परिणाम हा बदल झाल्याचं दिसून येतं. इथपर्यंत आपण व्यापाराची दिशा, आयात व्यापाराची दिशा आणि निर्यात व्यापाराची दिशा आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर रचना, दिशेमध्ये फक्त देश लक्षात ठेवायचे, विभाग लक्षात ठेवायचा. रचनेमध्ये काय बघायचं ते आपण बघतोय. एखादा देश भारत विशिष्ट कालखंडामध्ये कोणकोणत्या देशांबरोबर व्यापार करतो हे महत्वाचं नसून दिशेमध्ये ते महत्वाचं आहे. तर व्यापाराची रचना किंवा संरचना जर विचारात घ्यायची झाली तर कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार, इथं वस्तू महत्वाच्या आहेत. म्हणजे भारताच्या विदेशी व्यापाराची संरचना काय असेल तर भारत कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार करतो आणि त्या देशाच्या व्यापाराची रचना असं म्हटलं. भारत कोणत्या वस्तूंची निर्यात करतो, भारत कोणत्या वस्तूंची आयात करतो, त्यास भारताच्या विदेशी व्यापाराची रचना म्हटलं जातं. परत त्याचे 2 प्रकार पडतात, भारताच्या आयात व्यापाराची संरचना आणि निर्यात व्यापाराची संरचना. आता आयात व्यापाराची संरचना याचा अर्थ काय तर विविध देशांकडून कोणकोणत्या वस्तू व सेवांची आयात एखादा देश करतो आणि एकूण आयातीमध्ये प्रत्येक वस्तूच्या आयातीचे प्रमाण काय असते त्या देशाच्या आयात व्यापाराची रचना असं म्हटलं. भारताची आयात कोणकोणत्या वस्तू सेवांची आयात आहे, कोणत्या वस्तूचं प्रमाण जास्त आहे, कोणत्या वस्तूचं प्रमाण कमी आहे, हे भारताच्या विदेशी किंवा परकीय व्यापाराची रचना असं म्हटलं जातं. साधी संकल्पना आहे. दिशा देश, रचना वस्तू, कोणत्या वस्तूंची आयात केली, आयात व्यापाराची रचना, कोणत्या वस्तूंची निर्यात केली, भारताच्या निर्यात व्यापाराची रचना. आता त्याचा वस्तू पाहत असताना 18, 19 आणि 20, 21 चे जे आकडेवारी आता आपला इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये प्राप्त झाले त्यानुसार पहिला क्रमांक म्हणजे सर्वात जास्त आयात भारत कशाची करतोय तर त्या वस्तूचं नाव आहे पीओएल, पेट्रोल, ऑइल आणि लुब्रिकंट. भारताच्या आयात व्यापाराच्या रचनेमध्ये पीओएल ह्या पहिल्या क्रमांकाची असणारी वस्तू आहे. 27.5 जवळपास 1/4 पेक्षा जास्त आयात आपण या पीओएल ची करतोय. दुसरा क्रमांक लागतो इलेक्ट्रॉनिक वस्तू, 11.2% होता तो 1.1% आला.
हे प्रमाण कमी होण्याचं कारण परत लॉकडाऊन कालखंड असेल आणि त्याचबरोबरच्या एकूण त्या चीन बरोबरचा व्यापार जे काय आपला चीन आणि भारत संबंध बिघडलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू भारत चीनकडून जास्त आयात करतोय आणि त्याचा परिणाम या वस्तूंचं या वर्षामध्ये आयातीचं प्रमाण एवढ्या प्रमाणात घटल्याचं दिसून येतं. त्यानंतर सोने चांदी तिसरा रँक आहे 7.1 होता 6.5 झाला. रसायन 6.8 6.6 आणि मौल्यवान मोती व अर्ध आकर्षक खडे जे आहेत ते 5व्या क्रमांकाला आहेत 5.3 होते 18-19 मध्ये 19-20 मध्ये याच प्रमाण 4.7 झालं. याचा अर्थ देशांच्या बाबतीत आयात व्यापाराच्या दिशेमध्ये चीन महत्वाचा आणि वस्तूच्या बाबतीत पीओएल महत्वाचा. सर्वात जास्त आपण आयात चीनकडून करतोय आणि सर्वात जास्त आयात ज्या वस्तूंची होते ती वस्तू आहे पीओएल. दिशेमध्ये चीन महत्वाचा आणि रचनेमध्ये पीओएल महत्वाचा. रचनेमध्ये वस्तू विचारात घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू विचारात घेत असताना पीओएल हा सगळ्यात जास्त आयात होणारी वस्तू आहे. त्याच्यानंतर आपण निर्यात व्यापाराची संरचना पाहतोय. एखादा देश कोणत्या देशांबरोबर व्यापार करतोय हे दिशेमध्ये जसं महत्वाचं आहे त्याचबरोबर रचनेमध्ये एखादा देश कोणत्या वस्तूंची निर्यात करतो त्यास त्या देशाच्या निर्यातीची रचना असं म्हटलं जातं. भारताच्या व्यापाराच्या निर्यातीची रचना काय असेल तर भारत कोणत्या वस्तू व सेवांची निर्यात करतोय आणि एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूंचं प्रमाण जास्त आहे कोणत्या वस्तूंचं प्रमाण कमी आहे त्यास भारताच्या निर्यात व्यापाराची रचना असं म्हटलं जातं. आयात व्यापारामध्ये टॉपची वस्तू जर बघितली तर पीओएल होती. इथं रत्ने आणि दागिने आहेत. 18-19 मध्ये असेल किंवा 20-21 मध्ये असेल तर हे प्रमाण या पद्धतीने बदलल्याचं दिसून येतं. रत्ने दागिने सर्वात जास्त निर्यात आपण याची करतोय. कच्च्या मालाची निर्यात करणारा देश आज रत्ने दागिन्याची निर्यात करू लागलेला आहे. यंत्रसामुग्री असेल याची निर्यात करू लागलेला आहे. त्याचबरोबर वाहतूक उपकरणे याची निर्यात म्हणजे टॉपची निर्यात. पूर्वी मसाल्यांची पदार्थांची निर्यात करणारा देश, परंपरागत वस्तूंची निर्यात करणारा देश, त्याचबरोबर कच्च्या मालाची निर्यात करणारा देश अशी जी आपली ओळख होती त्याच्यामध्ये बदल होऊन आज यंत्रसामुग्री वाहतूक धातू उत्पादने तयार कपडे रत्ने आणि दागिने यासारख्या वस्तूंची निर्यात आपण जास्त करतोय आणि त्याचा आपल्या टॉपच्या 5 ज्या वस्तू आहेत निर्यातीमधल्या त्या या पद्धतीनं रत्ने आणि दागिने 11.5 यंत्र उपकरणे 8.6 वाहतूक उपकरणे 6.8. आता आकडेवारी आपण पाहत असताना हे टॉपचे 5 देश लक्षात ठेवले. आता सगळ्यात कमी निर्यात कोणत्या देशाला करतोय विचारलं जात नाही. सर्वात जास्त कोणती वस्तू आयात करतोय सर्वात महत्वाचा देश कोणता विभाग कोणता सर्वात महत्वाची निर्यात केली जाणारी वस्तू कोणती हे विचारले जातात. पाठीमागचे जर प्रश्न तुम्ही काढून बघितला लक्षात येईल टॉपचे 3 टॉपचे 4 सर्वात जास्त म्हणजे टॉपचा 1 यावरतीच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे टॉपचे 4 जर आपण बघितले सर्वात जास्त आयात कोणत्या देशाकडून होते टॉपचे 4 देश. निर्यात कोणत्या देशाला होते टॉपचे 4 देश. रचनेमध्ये कोणत्या वस्तू महत्वाच्या आहेत आयातीच्या 4 वस्तू. निर्यातीमध्ये 4 वस्तू. त्याची रँक फक्त लक्षात ठेवली यंत्रे दागिने रत्ने दागिने असतील यंत्र उपकरणे असतील वाहतूक उपकरणे आणि धातू उत्पादने आणि तयार कपडे या पद्धतीने रँक लक्षात ठेवली तरी ते मार्क्स आपल्याला मिळून जातात. फक्त रचना वस्तू दिशा देश या पद्धतीने याची आपण चर्चा करतोय. त्याच्यानंतर निर्यातीचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 17-18 मधील जी आकडेवारी आहे त्यानुसार 70% निर्यात जे आहे ते या 5 राज्यांमधून झालेली होती आणि महाराष्ट्र त्यामध्ये टॉपला होतं. त्याच्यानंतर गुजरात असेल कर्नाटक असेल तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांची रँक होती. त्यानंतर भारताच्या एकूण निर्यातीमध्ये भारत सर्वात जास्त निर्यात जी आहे सॉफ्टवेअरची निर्यात भारताची एकूण
16-17 मध्ये 111 अब्ज डॉलरची निर्यात आपण सॉफ्टवेअरची निर्यात करत होतो आणि ती निर्यात अमेरिकेला जर विचार केला तर भारत सगळ्यात जास्त निर्यात सॉफ्टवेअरची करतोय आणि एकट्या अमेरिकेला जवळपास 56.6% निर्यात आपण अमेरिकेला करतोय. याचा अर्थ एकेकाळी विकसित देशांवरती अवलंबून असणारा आपला देश अमेरिकेकडून त्या राष्ट्रामध्ये जनावरांना खाऊ घातला जाणारा मिलो गहू आपण आयात करत होतो आणि आपल्या देशातील जनतेला पोचण्याचं काम करत होतो. असा हा भारत आजच्या परिस्थितीमध्ये त्याच अमेरिकेला सॉफ्टवेअरची निर्यात करतोय. आज सेवा क्षेत्राचा जर वाटा बघितला, शेतीप्रधान असणारा देशाचं महत्व आज बदलत जाऊन आज सेवा क्षेत्राचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढत आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाचा जर विचार केला तर आर्थिक विकासामध्ये एकूण शेती क्षेत्राचं महत्व, राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचं महत्व कमी होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील रोजगार, एकूण देशातील रोजगारामध्ये जे शेती क्षेत्रामधील काम करणारे कामगार आहेत त्यांचं प्रमाण कमी होत आहे आणि एकूण आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा आज विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्रांकडे होत असल्याचं दिसून येतं आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत आपण अमेरिका आणि युरोप ही राष्ट्र या राष्ट्रांना सर्वाधिक जास्त सॉफ्टवेअरची निर्यात करतोय. 17-18 मध्ये 111 अब्ज डॉलर ही निर्यात आपण करत होतो. आज तीच निर्यात 19-20 मध्ये 128.6 अब्ज डॉलर एवढी वाढल्याचं दिसून येतं आणि ही वाढ 9.1% अधिक आहे. म्हणजे अशा स्वरूपात आपण विकसनशील राष्ट्रांबरोबरचा व्यापार आपला भारताचा वाढलेला आहे. विकसित राष्ट्रांबरोबरचा व्यापार वाढलेला आहे आणि एकूणच या व्यापारामध्ये जर विचार केला तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सेवा क्षेत्राचं वाढलेलं आहे, उद्योग क्षेत्राचं महत्व वाढत आहे. एकूणच रोजगार पुरवठा जर विचार केला, रोजगाराचा संधी जर विचारात घेतल्या, सेवा क्षेत्रामध्ये असेल, शेती क्षेत्रानंतर सेवा क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, या क्षेत्रात तो वाढल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपण एकूण आपल्या व्यापाराच्या दिशेमध्ये काय झालं आपण बघणार आहे. तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पारंपरिक वस्तूची निर्यात करणारा देश होता. अशा प्रकारचं स्वरूप आपल्या अर्थव्यवस्थेचं राहिलेलं होतं. त्यामध्ये बदल होऊन आज आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? ओके. भारताच्या व्यापाराची दिशा किंवा रचना जी आहे ती कशा पद्धतीनं बदललेली आहे हे पाहत असताना स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये पारंपरिक वस्तूंची निर्यात करणारा देश कृषी क्षेत्रामधील मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्यात करत होता. भारताच्या निर्यातीमध्ये अपारंपरिक वस्तूंचं महत्व आज वाढलेलं आहे. पारंपरिक वस्तूंचं महत्व कमी झालं. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ज्या पद्धतीने आपण पारंपरिक वस्तू निर्यात करत होतो त्याचं महत्व कमी होऊन आज उत्पादित यंत्रसामुग्री असेल, तंत्रज्ञान असेल, याची निर्यात, सॉफ्टवेअर असेल याची निर्यात आज आपण जास्त करतोय. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सॉफ्टवेअरची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचबरोबर लोहखनिजची निर्यात घटलेली आहे आणि देशाच्या आयातीमधील अन्नधान्याचं महत्व कमी झालं आणि याला कारणीभूत असणारा महत्वाचा घटक कोणता असेल तर 1970च्या दशकामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामधून देशामध्ये जी हरित क्रांती घडून आली, हरित क्रांती, शेतीमध्ये रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील, सुधारित बी बियाणं असेल, जलसिंचन सुविधा असतील, यांचा वापर वाढला आणि त्याचा परिणाम शेती क्षेत्रामधील अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड वाढलं. अमेरिकेसारख्या देशावरती अवलंबून असणारा आपला देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनला. त्याचबरोबर अन्नधान्याची निर्यात करू लागला. अशा प्रकारची ओळख आपली बदलण्याचं काम या हरित क्रांतीने केलं आणि अशा प्रकारचा बदल या आपल्या रचनेमध्ये झालेला आहे. म्हणजे हा निर्यात व्यापाराच्या रचनेमधला एक महत्वपूर्ण बदल आहे. आणि विदेशी व्यापाराचा आकारमान, दिशा बघितली, दिशेमध्ये देश महत्वाचा, रचना बघितली, रचनेमध्ये वस्तू महत्वाच्या, आकारमानामध्ये काय महत्वाचं आहे तर मूल्य महत्वाचं. एखादा देश जगातील अन्य देशांबरोबर किती मूल्याचा व्यापार करतो, म्हणजे भारत
एका वर्षात किती रुपयांचा व्यापार करतोय, किती डॉलरचा व्यापार करतोय, हे भारताच्या विदेशी व्यापाराचं आकारमान असेल. भारताच्या विदेशी व्यापाराचं आकारमान काय, तर त्याचं मूल्य असतं. आयात व्यापाराचं आकारमान याचा अर्थ भारत किती रकमेच्या वस्तू व सेवांची आयात करतोय. निर्यात व्यापाराचा आकारमान याचा अर्थ किती रुपयाच्या किंवा किती रकमेच्या वस्तू व सेवांची निर्यात करतोय. आपण कन्सेप्ट 9 कन्सेप्ट बघितल्या बघा. कन्सेप्ट आपण एकूण 9 बघितलेल्या आहेत. व्यापाराची दिशा, कोणकोणत्या देशांबरोबर व्यापार करतोय, त्याच्यामध्ये आयात व्यापाराची दिशा, कोणकोणत्या देशांकडून भारत आयात करतोय, निर्यात व्यापाराची दिशा, कोणकोणत्या देशांना आपण निर्यात करतोय. 3 कन्सेप्ट झाल्या. त्याच्यानंतर आयात व्यापाराची रचना, एखादा देश कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार करतो, व्यापाराची रचना. त्याच्या पुढे जाऊन आयात व्यापाराची रचना, कोणकोणत्या वस्तूंची आपण आयात करतोय. त्याच्या पुढं निर्यात व्यापाराची रचना, आपण कोणकोणत्या वस्तूंची निर्यात करतोय. 6 कन्सेप्ट झाल्या. त्याच्यानंतर या 3 कन्सेप्ट, विदेशी व्यापाराचा आकारमान म्हणजे किती मूल्याचा व्यापार, किती रुपयांचा व्यापार एका देश करतोय. आयात व्यापाराचा आकारमान याचा अर्थ भारत किती रुपयाची किंवा किती रकमेची, किती डॉलरची आयात, वस्तू सेवांची आयात अन्य देशांकडून करतोय. आणि निर्यात व्यापाराचा आकारमान याचा अर्थ भारत जगातील अन्य देशांना किती रुपयाच्या वस्तूंची, किती डॉलरच्या वस्तूंची निर्यात करतोय. आता ते आकारमान पाहत असताना आपण हा चार्ट पाहतोय की ज्याच्यामध्ये 1950-51 ते 2019-20 ही जी आताची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या उपलब्ध आकडेवारीनुसार त्याची चर्चा करणार आहे. आयात व्यापाराचं आकारमान आपलं 1950-51 मध्ये होतं 608 कोटी रुपये फक्त. म्हणजे 608 कोटी रुपयांची आयात आपला भारत देश करत होता. 606 कोटींची निर्यात करत होता. आयात व्यापाराचं आकारमान काय झालं 50-51 मधलं, 608 कोटी, 606 कोटी. एकूण आकारमान 3 व्याख्या आपण बघितल्या, आयात व्यापाराचं आकारमान, निर्यात व्यापाराचं आकारमान आणि एकूण आकारमान, या दोन्हींची बेरीज असेल 1214 कोटीचा व्यापार आपला एकूण व्यापाराचं आकारमान होतं. आता तूट होती का शिल्लक होती बघा. तूट आहे का शिल्लक आहे, डेफिसिट सरप्लस, इथं आपल्याला मायनस आहे, याचा अर्थ ही डेफिसिट आहे. याचा अर्थ आपण आयात केली, आयात ज्या वस्तू आपण आयात केल्या तेवढी रक्कम आपल्याला दुसऱ्या देशाला द्यावी लागते. आणि जी निर्यात करतो त्याच्यापासून आपण परकीय चलन प्राप्त होत असतं. आपणाला 606 कोटी रुपये मिळाले आणि 608 कोटी खर्च करावे लागले, -2 म्हणजे 2 कोटी रुपयांची डेफिसिट, तूट निर्माण झाली. 1950-51 चा कालखंड आहे, स्वातंत्र्य प्राप्तीचा कालखंड आहे. आपल्या व्यापार तोलातील तूट फक्त किती होती, 2 कोटी होती. आजची परिस्थिती जर विचारात घेतली, 90-91 ला आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण स्वीकारलं आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेमधील आयातीची आयात व्यापार असेल, निर्यात व्यापार असेल किंवा एकूण आकारमान असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. आज 19-20 मध्ये 608 कोटींची आयात करणारा देश आज जर विचार केला तर 33,60,954 कोटी रुपयांची आयात आपण करतोय. निर्यातीचा जर विचार केला तर 22,19,854 कोटींची निर्यात. याचा अर्थ जवळपास व्यापाराचा आकारमान की जे 1214 कोटी होतं ते आज 55,80,800च्या जवळपास पोहोचलेला आहे. एवढा प्रचंड व्यापार, एकूण व्यापाराचं आकारमान आपल्या व्यापाराचं वाढलेलं, म्हणजे जवळपास 50,80,000 कोटी रुपयांचा व्यापार आज भारत जगातील अन्य सर्व देशांच्या बरोबर करतोय आणि ते भारताच्या विदेशी व्यापाराचं आकारमान आहे. आयात व्यापाराचं आकारमान 33,60,000 कोटी आहे. निर्यात व्यापाराचं आकारमान 22,19,000 कोटी आहे. इथं तूट किती प्रचंड आहे बघा. एकेकाळी फक्त 2 कोटी तूट असणार आपला या विदेशी व्यापाराच्या आकारमानामध्ये, फक्त 2 कोटी तूट असणारा आपला व्यापार होता. आज हीच तूट 11,41,100 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. म्हणजे तुटीचं प्रमाण किती प्रचंड राहिलेलं आहे बघा. म्हणजे 2 कोटीवरून
जवळपास 11,41,100 कोटी रुपयांची तूट आज आपल्या व्यापारामध्ये आहे. याचा अर्थ एवढी अतिरिक्त आयात आपण अन्य देशांकडून करतोय. 1950-51 मध्ये फक्त 2 कोटींची अतिरिक्त आयात आपण केली होती. आज तीच आयात आपण 11,41,000 कोटींनी जास्त करतोय आणि हे एवढी तूट आपल्या व्यापार तोलामध्ये, व्यवहार तोलामध्ये निर्माण होताना दिसून येते. जे आता आपण बघितलेले आहेत, ज्या मुद्द्यांची आपण आता चर्चा केलेली आहे, त्याचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण घटक सर्वाधिक आयात कोणती आणि सर्वाधिक निर्यात कोणती याचा विचार करत असताना वस्तूंचा जर विचार केला तर सर्वाधिक आयात करणार आपण कोणत्या वस्तूची करतोय आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे आता जे आपण चार्ट बघितलेले त्याचा सार आपण इथे बघतोय. कन्सेप्ट समजलेले आहेत. फक्त टॉपचे देश, टॉपचा वस्तुगट आणि विभाग बघतोय. सर्वाधिक आयात वस्तूचा जर विचार केला, पीओएल सर्वाधिक निर्यात रत्न आणि दागिने. इंधन सर्वाधिक जास्त वस्तुगट आहे, उत्पादित वस्तू आहे. विभागाचा जर विचार केला तर सर्वाधिक जास्त आयात जे आहे आपण आशियाकडून करतोय, आशियान राष्ट्रांकडून करतोय आणि सर्वात जास्त निर्यात सुद्धा आशियालाच करतोय. सर्वाधिक आयात आपण चीनकडून करतोय आणि सर्वात जास्त निर्यात आपण USA ला करतोय. सर्वात जास्त निर्यात आपली USA बरोबर आहे. आता त्याच्या पुढे जाऊन विदेशी व्यापार सर्वात मोठा भागीदार देश कोणता? याच्या अगोदर चीन होता. आज सर्वात मोठा भागीदार देश भारताचा USA आहे, अमेरिका आहे. सर्वाधिक व्यापार शिल्लक USA बरोबर आहे आणि सर्वाधिक व्यापार तूट चीन बरोबर आहे. जे आता सुरुवातीला आपण जी चर्चा केली ती USA बरोबरचा व्यापार भारताला फायदेशीर आहे, तो वाढण्याची गरज आहे. कारण भारत निर्याती आयातीपेक्षा USA ला निर्यात जास्त करतो. भारत अमेरिकेला आयात अमेरिकेकडून जेवढी करतोय त्याच्यापेक्षा जास्त निर्यात USA ला करतोय आणि तो फायद्याचा व्यापार USA बरोबरचा आहे. आणि चीन बरोबर सर्वाधिक तूट असणारा व्यापार आहे. आपलं मित्र राष्ट्र म्हणायचं का शत्रू राष्ट्र बघा, त्या राष्ट्राबरोबरचा सर्वात तुटीचा व्यापार आपण त्या राष्ट्राबरोबर करतोय. मग सर्वात मोठा भागीदार देश अमेरिका का? 2016-17 मध्ये चीन हा सर्वात मोठा भागीदार देश होता. भागीदारी कशावरून काढली जाते? तर एकूण आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य याची बेरीज. पूर्वी चीन होता, आज अमेरिका का आला हे लक्षात येईल. भारत 2,53,369 कोटी रुपयांची आयात चीनकडून करतोय आणि 3,76,306 कोटी रुपयाची निर्यात चीनला करतोय. त्याचं टोटल व्हॅल्यू जर काढली तर 6,29,675 होते. आणि चीन बरोबरचा व्यापार जे आपण जवळपास अमेरिकेच्या दुप्पटीहून अधिक आयात चीनकडून करतोय. 4,61,525 कोटीची आयात आहे आणि निर्यात किती कमी आहे बघा. अमेरिकेच्या कितीतरी पट, जवळपास 2 ते 3 पट कमी आपण चीनला निर्यात करतोय. 1,17,684 कोटीची निर्यात आहे. टोटल मूल्य जर काढलं तर ते 5,69,209 कोटी रुपयांचे होते आणि याचं मूल्य जर दोन्हींचं विचार घेतलं तर अमेरिकेचं मूल्य जास्त होतं एकूण व्यापाराचं. म्हणूनच अमेरिका हा सर्वात मोठा भागीदार देश ठरतो. 16-17च्या पूर्वी भारताची आयात याच्याही पेक्षा जास्त होती आणि त्याचा परिणाम हा टोटल आकडा अमेरिकेपेक्षा जास्त होता. आणि त्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्नही विचारलेला होता की भारताचा सर्वात मोठा भागीदार देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर चीन होतं. आज जर विचारला आजच्या कंडिशन मध्ये काय अवस्था आहे, तर अमेरिका हा सर्वात मोठा भागीदार देश, म्हणजे सर्वात जास्त व्यापार कोणत्या देशाबरोबर चालतो तर तो अमेरिकेबरोबर चालतो. आणि सर्वात जास्त व्यापार शिल्लक असणारा देश सुद्धा अमेरिका आहे. 2,53,306 कोटी रुपयांची आयात आहे. 3,76,306 कोटी रुपयांची निर्यात आहे. जवळपास 1,22,967 कोटी रुपयांची शिल्लक, डेफिसिट नाही शिल्लक आहे. एवढा शिल्लकीचा व्यापार आम्ही अमेरिकेबरोबर करतोय. या अमेरिकेबरोबरचा व्यापार आपला वाढणं गरजेचं आहे. तो जर वाढला तर भारताची सरप्लस आणखी वाढेल. हे एक महत्वाचा आपल्या या व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या पुढे जाऊन
चीन बरोबरचा व्यापार सर्वाधिक तुटीचा व्यापार आहे. भारताचा चीन बरोबरचा व्यापार जो आहे तो सर्वाधिक तुटीचा व्यापार आहे. का तुटीचा आहे तर 4,61,525 कोटीची भारत आयात करतोय चीनकडून, 1,17,000 कोटी 684 रुपयाची निर्यात करतोय आणि यामधील डिफरन्स जर काढला तर 3,43,841 कोटी रुपयांची डेफिसिट आहे. इथं मायनस येतं. निर्यात कमी, आयात जास्त, या देशाबरोबरच्या व्यापारामध्ये तूट आहे. म्हणजे हा या देशाबरोबरचा व्यापार हा तुटीचा व्यापार आहे आणि तो भारताला कमी करायचा आहे. अशा पद्धतीनं हा जर विचार केला तर आपणाला हा व्यापार कमी करणं गरजेचं आहे. इथपर्यंत आपण या 3 कन्सेप्ट महत्वाच्या बघितल्या आणि त्या 3 कन्सेप्ट नंतर एकूण त्याच्या सब 2 प्रत्येक घटकाच्या 6 एकूण 9 कन्सेप्ट आणि त्याच्या अगोदर व्यापार, व्यापाराची व्याख्या, व्यापाराचा अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार हे घटक बघितलेले आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये आकडेवारीच्या गोंधळात अजिबात जाऊ नका. तुम्ही फक्त रँक लक्षात ठेवा. हे महत्वाचा इंटरेस्टिंग भाग, गणितासारखे मार्क्स मिळवून देणारा पार्ट जो आहे त्याची चर्चा आपण केली. यासारखे अनेक घटक आपल्याला याच्या पुढच्या टप्प्यामध्ये चर्चा करायचे आहेत. हा भाग सोपा आहे, खूप सोपा आहे. इकॉनॉमिक सर्वे पाठ करत बसला तर आपल्याला हा घटक मार्क्स मिळवून देणारा नाही. पण या पद्धतीने एक एक घटक जर आपण समजून घेतला, करंटच्या अनुषंगाने तो जर समजून घेतला तर हा विषय चांगले मार्क्स मिळवून देणारा विषय असणार आहे. आणि त्यासाठी त्या अनुषंगानं आपण आज जे काही आपण चर्चा केलेली आहे, ज्या घटकांची आपण चर्चा केलेली आहे ते घटक सोप्या पद्धतीनं दिलेले आहेत. कन्सेप्ट समजून घेतला तर सगळे मार्क्स, सगळे घटक समजतात. हे पुढं का आपण याच्यावरती चर्चा केली, करंटच्या दृष्टिकोनातून ज्या कोणत्याच पुस्तकात मटेरियल नाहीये ते आपण मटेरियल दिलं. अपेक्षित आहे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. ज्याने शांतपणे ऐकलेलं आहे सगळ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झालेलेच असणार आहेत. आणि जर काय त्यात डाऊट असतील तर त्याच्या चर्चा आपण नंतर करणार आहे, पुढच्या लेक्चरमध्ये करूयात. फक्त जे काही कन्सेप्ट होत आहेत त्याचं रिव्हिजन करा. त्याचबरोबर जे काय मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघा. आकडेवारी ही मिळणार नाही. ही जी आकडेवारी दिलेली आहे फास्ट ट्रॅक इकॉनॉमिक्स मध्ये या पद्धतीच्या आकडेवारी, आणि त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क्स त्याच्यामध्ये कव्हर झाले. काल आपण सरांनी जी चर्चा केली त्या पद्धतीनं. तर याच पद्धतीनं हा विषय आपण समजून घेणार आहे. इथं पाठ करणार नाहीये. हे वन वे नसणार आहे. तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तुम्हाला त्याची उत्तर द्यावी लागणार आहेत. फर्स्ट लेक्चर आहे, पहिल्याच लेक्चरला जास्त प्रश्न नको म्हणून मी जास्त प्रश्न विचारले नाहीत. ज्यावेळेस ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन मध्ये सुद्धा मध्ये आधी मी प्रश्न विचारणार. कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं आहे. आणि जेवढं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल, तुम्ही शांतपणे ऐकत असाल तर नक्कीच या कन्सेप्ट क्लिअर होतील. कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर त्या ठिकाणी त्याच्यावरती विचारलेले प्रश्न समजतील. आकडेवारीचा गोंधळ करायचा नाही. गरजेची आकडेवारी आज जी आपण बघितली, आकड्यांवरती एकही प्रश्न नसतो. प्रश्न काय विचारला जाणार आहे इथं, भारत चीन बरोबर किती कोटी रुपयांचा तुटीचा व्यापार करतो हे नाही विचारणार. भारताचा सर्वाधिक तुटीचा व्यापार कोणत्या देशाबरोबर, ज्याने आज ऐकलेला आहे, शांतपणे ऐकलेला आहे. चीन हा 100% झोपेत जरी विचारला तर तुम्ही चीनच सांगणार. सरप्लस सर्वाधिक शिल्लकीचा व्यापार कोणत्या देशाबरोबर होतो, ज्यांनी ऐकलेलं आहे ते सांगणार अमेरिका. सर्वाधिक मोठा भागीदार देश कोणता, अमेरिका आहे. तो का आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त आयात भारत कोणत्या वस्तूची करतोय विचारलेलं आहे. कोण सांगेल पटकन, भारत कोणत्या देशाच्या आयात करतोय, जास्त आयात करतोय? जास्त आयात मेसेज टाकायचा आहे. भारत सर्वाधिक आयात POL, पेट्रोल, ऑइल, लुब्रिकंट, सागर. ओके ओके, बऱ्याच लोकांनी टाकलेले आहेत POL. म्हणजे तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही शांतपणे जर हा विषय समजून घेतला, आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये पडतात, चांगले मार्क्स पडतात. त्याचबरोबर सर्वाधिक व्यापार कोणत्या विभागाबरोबर आहे, भारताचा विदेशी व्यापार आयात सर्वाधिक कोणत्या विभागातून होते, भारताची सर्वाधिक आयात कोणत्या विभागातून, आशिया व एशिया. बरोबर आहे. विभाग विचारतोय, विभाग कोणत्या घटकामध्ये येईल, रचनेमध्ये येईल का दिशेमध्ये येईल? विभाग, रचना का दिशा? आशिया, एशियन. बरोबर आहे. तुम्ही आता विभाग विचारला मी,
एखादा देश असेल, एखादा विभाग असेल, आपल्या भारताच्या विदेशी व्यापाराची दिशा रचना असेल. दिशा बऱ्याच लोकांनी उत्तर बरोबर दिले आहेत. रचना म्हणजे वस्तू, दिशा म्हणजे देश आणि व्यापाराचा आकार म्हणजे मूल्य. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या, साधा समजून घेत गेला, तर 51 मध्ये किती डेफिसिट होते आपल्या व्यापारामध्ये? 50-51 मध्ये किती कोटींची डेफिसिट होती? 50-51 ला जो व्यापार आपण बघितला, आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य आपण बघितलेलं आहे. त्या आयात मूल्य आणि निर्यातीच्या मूल्यामध्ये डेफिसिट किती कोटी रुपयांची होती? डेफिसिट 2 कोटी बरोबर आहे. 606 आणि 708 दोन्हीतला डिफरन्स होता 2 कोटी. आज तीच डेफिसिट जवळपास 11 लाख कोटींच्या पुढे गेलेली आहे. म्हणजे विदेशी व्यापाराचा आकारमान वाढण्याबरोबरच आपल्या अर्थव्यवस्थेचं एकूणच डेफिसिट सुद्धा वाढलेले आहे. आणि व्यापार तोल, व्यवहार तोल पाहत असताना आपण पाहणार आहे, या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 50-51 नंतर आज अखेर भारताचा व्यापार तोल फक्त 2 वर्षामध्ये सरप्लस राहिलेला आहे. ती वर्ष होती 72, 73 आणि 76, 77. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये त्याच्यावरती चर्चा करणार आहे. म्हणजे 50-51 पासून आज अखेर भारताचा व्यापार तोल सातत्यानं तुटीचा आहे. 2 कोटीचा तुटीचा असणारा व्यापार तोल आज 11 लाख कोटी रुपयांपर्यंत तुटीचा वाढलेला आहे. त्याला कारणीभूत असणारे घटक सुद्धा तसेच आहेत. भारताच्या वाढती लोकसंख्या आज आपण दुसऱ्या क्रमांकाच्या आहे. लवकरच फास्टिंग कसं आहे, चीनला क्रॉस करून भारत पुढे जाणार आहे. आणि त्याचबरोबर नियोजनाची अंमलबजावणी, नियोजन विषयक आराखडे तयार केले, नियोजनाच्या योजना राबवल्या, अनेक उद्योग सुरू केले. त्याचबरोबर अनेक सरकारी योजनांवरती सरकार खर्च करतं, त्याचाच परिणाम या ठिकाणी आयात जे आहे, नियोजनासाठी आवश्यक असणारे आयात असेल, त्याचबरोबर देशातील अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी 1970 पर्यंतची आयात असेल, या सर्व घटकांचा परिणाम आपली आयात जास्त, तुलनेनं लोकसंख्या जास्त आहे, उत्पादित जे होतं देशातच विकलं जातं, बाहेर एक्सपोर्ट करायला जास्त शिल्लक राहत नाही, आपली एक्सपोर्ट कमी आहे. चीन सारखा शेजारील राष्ट्र कमी किमतीला आपल्या देशामध्ये वस्तू आणि सेवा विकतं, आपण त्या खरेदी करतो आणि चीन बरोबरची डेफिसिट आपली वाढत जाते. खूप इंटरेस्टिंग भाग आहे. आपण एक थोडक्यात म्हणजे आज स्टार्टिंग होतं, त्या अनुषंगानं एक इंटरेस्टिंग भागच घेतलेला होता. आकडेवारीमध्ये अजिबात न जाता कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि या पद्धतीनेच आपण एक एक टॉपिक, एक एक घटक कव्हर करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला यासारखाच एखादा वेगळा विषय घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. अपेक्षा आहे सर्वांना आज जे झालं ते समजलेलं आहे. होय का नाही, फक्त जस्ट मेसेज टाका, कन्सेप्ट क्लिअर झाला का नाही. कारण इथं मी वन वे फक्त जर बोलत असेल आणि तुम्हाला काय समजत नसेल तर त्या 1 तासभर माझ्या बोलण्याला अजिबात अर्थ असणार नाही. अपेक्षा आहे की तुम्हाला ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला अपेक्षित आहे म्हणून मी ते पोहोचवलेलं नाही, तर आयोगाला या पद्धतीनं अपेक्षित आहे. मी हे मला जास्त हे समजलेलं आहे म्हणून ती गोष्ट तुम्हाला दिलेली नाहीये. तर आयोग या पद्धतीनं प्रश्न विचारतो. तुम्ही याच्यावरती झालेले प्रश्न जर काढून बघितला तर नक्कीच या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला समजलेले दिसतील किंवा पडलेले दिसतील आणि ते तुम्हाला सहज सोडवता येतील. त्यासाठी तुम्हाला हा टॉपिक एक डेमो म्हणून दिलेला आहे, की या पद्धतीने आपल्याला अर्थशास्त्र अभ्यासाचा आहे. अर्थशास्त्र हा विषय अजिबात बोरिंग नाहीये, अवघड तर अजिबातच नाहीये. पण आपणाला तो समजून घेतला तर चांगले मार्क्स मिळवून देणारा हा विषय असणार आहे आणि त्यासाठी आपण हा विषय समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट लेक्चर सर सांगतील त्या पद्धतीनं होईल. तर परत एकदा हा विषय तुम्ही समजून घेतलात. बरेच रिप्लाय आलेले आहेत की समजलेला आहे. तर अर्थशास्त्रासारखा विषय आपण एवढ्या चांगल्या पद्धतीनं समजून घेतला त्याबद्दल म्हणजे तुम्ही ऐकलेलं आहे तेवढं सिरियसली ऐकलेलं आणि याच पद्धतीनं सिरियसली आपण पूर्ण एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे. आणि हा जर केला तर आपल्याला नक्कीच कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स आपल्याला मिळणार आहेत आणि आपल्याला अपेक्षित असणारी जी पोस्ट आहे ती आपल्याला कमी वेळेत मिळणार आहे. फक्त ह्या प्लॅटफॉर्म वरती टिकून राहायचं आहे,
सर जो प्लॅन देत आहेत त्या पद्धतीनंच जायचं आहे. सरांच्या सोबत आम्ही सर्वजण असणार आहे. एक एक विषय त्या पद्धतीने क्लिअर होत जाणार आहे. फक्त गरज आहे सरांना तुम्ही सरांनी दिलेला प्लॅन फॉलो करा आणि या प्लॅटफॉर्म मध्ये कुठेही मध्ये बाहेर जायचं नाही. सर सांगतायत त्या पद्धतीनं प्लॅन फॉलो करायचा आहे. तर सर्वांना परत एकदा शुभेच्छा. थांबूयात. धन्यवाद.